आता बातमी आहे ती विकास लवांडे यांच्या विरोधातली। विकास लवांडे हे पवार गटाचे प्रवक्ता आहेत। अधिकृत प्रवक्ता असताना त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे सध्या वाद पेटलाय। विकास लवांडे यांच्या वक्तव्याच्या विरोधामध्ये येवल्यात मोर्चा काढण्यात आलाय आणि या मोर्चाच्या दरम्यान गोमातेला राष्ट्रीय दर्जा देण्याची मागणी करण्यात आली। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी या आंदोलनाचा आढावा घेतलाय, पाहूयात। येवल्यामध्ये विविध मागण्यांसाठी वारकरी संप्रदाय व गोरक्षकांनी तहसील कार्यालय भव्य असा मोर्चा काढला। आपल्या सोबत काही वारकरी संप्रदायाचे काय सांगाल की मोर्चा काढलाय, काय मागणी आहे? गायीला यथायोग्य असा सन्मान मिळावा, गायीवर होणारा अत्याचार तो थांबला पाहिजे आणि जो कोणी गायीवर अत्याचार करेल त्याला कठोर कारवाई व्हावी याच्याकरता आम्ही मागण्या करत आहोत। आणि विशेष करून जे विकास लवांडे यांनी जे वारकरी संप्रदायाचे थोर महात्मे गुरुवर्य सद्गुरू रामगिरीजी महाराज, गुरुवर्य भास्करगिरी महाराज आणि त्यांच्याबरोबर अशी 18-19 संतांची नावं घेतली, आम्ही याच्या निषेधार्थ, लवांडे यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढत आहोत। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये हा मोर्चा आम्ही तहसीलपर्यंत नेणार आहोत आणि आमच्या गायीला, आमच्या संतांना सन्मान मिळावा अशी आम्ही मागणी करत आहोत। नक्कीच गायीला गोमातेचा दर्जा द्यावा, विविध मागण्यासाठी येवल्यातील वारकरी संप्रदायाच्या गोरक्षकांनी येवला तहसील कार्यालय भव्य असा मोर्चा काढला आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।